आपण आपल्या जागेवरच उभं राहायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे सरांचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा संघटिका रंजना मॅडम शिंत्रे काकी यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तरी सर्व मान्यवरांचे शिवराज प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सिऊट नगरीत सहर्ष असे स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी एकदा. मी विनंती करतो सरांना की आपण कृपया स्थानापन्न व्हायचंय. याचा फायदा झाला तरी तो आमचा जो हा उद्देश आहे तो सफल होईल. आणि त्या अजिबात हात लावायचा नाही. तुम्हारी फी मिलती है, सब कुछ मिलता है. आय एम पेइंग यू, सो यू शुड नॉट टच माय चाइल्ड. आलं का लक्षात? माझ्या पोराला. आणि बापापेक्षा आईचा लय लाड आहे. नवसाचा दिवटा आहे. गावी गेलो, 4 वर्ष बोटाला नव्हतं, गाव देवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं. हा चड्डी घालता येत नाही, शेंबूड काढता येत नाही. शिला गेलं तर पाहिजे. एक पुराणो या राष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला आज मी प्रश्न विचारतोय. ही आई तुला कळाली का? या 21व्या शतकामध्ये, या विज्ञान युगामध्ये नालायकानं या आईला तुम्ही पायाखाली घेऊ लागला, या बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. आणि त्याच आईला तुम्ही विचारता तुला काय कळतं का? पोरा, त्या माऊलीला सगळं काय कळतं रे माझ्या लेकरा. म्हणून रोज 3 वेळचं अन्न तुझ्या ताटात येऊन पडतं पोरा. रोज 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं. त्या आईला म्हणतात तुला काय कळतं ग? 103 ताप. नालायका, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तर तेज मात्र यात किंचित हे कमी झालेलं नाही. आणि वर्धेच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चाहिए. आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग? का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? सांग ना ग आई. कोणत्या पुस्तकामध्ये हा प्रश्न तुला मिळणार नाही बघ. कोणतं युट्यूब आणि कोणतं गुगल तुला हे सांगू शकणार नाही बघ पोरा. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबाडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पळणार ते लहान लेकरू. तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल. शिकून आता मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. शिकून आता मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. तो बिचारा असतो तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला. पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला. बाप आहे बाप. तुझी आई म्हणते अहो घ्या की उचार कपडे. गप ग. पोरगा आता 12वीला आहे. पोरगीला MBBS ला घालायचंय. माझी अंगावरचे कपडे कोण बघतंय? तुझी आई जाती शेवटी मॉल मध्ये तुझ्या बापाला 4 कपडे घेऊन येते तेव्हा ते बिचार घालतं.
विरोधात अजिबात नाही, पण हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ते प्रेम आहे का ग पोरी? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, हे पोरी सांग. कधी तर पोलीस स्टेशनला जाऊन जरा गायब झालेल्या लेकींची यादी घेऊन ये पोरी. पायाखालची जमीन हलल बघ तुझ्या. तुझं तुकडं करून तुला हे सुटकेस मध्ये घालून फेकून देतो त्या कुत्रा. हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम आहे का? एक पेन बापाला मागत होतीस, 50 पेन आणून देत होता. एक चपलासाठी अर्धा मॉल फिरवत होता. एका ड्रेस साठी 50 ड्रेस तुझ्या समोर टाकत होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसा करेल का पोरी तुझा बाप? हे फक्त शिकायचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार. आणि त्याच बापाला पोलीस स्टेशनला पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून, आणि त्याच बापावर केस दाखल करता. धोका आहे तुम्हाला बापापासून. अगं अंगठा फुटत होता, कॉलनीमध्ये खेळत होतीस 1 वर्षाची, रक्ताळीला अंगठा तोंडात घेऊन रक्त तुझ्या हे अंगठ्याचं चाटत पळत होता की ग दवाखान्यापर्यंत. तुझ्या आईला रोज ओरडत होता जोपर्यंत जखम बरी होत नव्हती, माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही म्हणून. त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जातं. हे प्रेम आहे पोरीनो. पोरानो, छत्रपतींची माती शत्रूंच्या आयांना आणि बहिणींना आया बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा ना आमच्याच लेकीच्या 3-3 वर्षाच्या पूर्वी तुम्हाला कळणार. आई बापाला जाळतात. नीट ऐका पोरीला. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरानं. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मदत असतो. त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि पोरानं हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण नाही वाईट आहे. आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं कुठा आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एक अश्रूपणाला न दाखवता. कारण मी जर आज रडलो तर माझं कुटुंब माझं लेकरू खचाल म्हणून डोळ्यातला अश्रू डोळ्यातच गोठवत आणि रात्रीच्या अंधारात बाहेर काढत. आपल्यासाठी आजपर्यंत जर कोण रडला असाल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तिकडे तुझी आई आहे. पोरानं जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही आहात. कारण कित्येक लेकराला वाटतं यावं असं सांगायला वाटतं. एकदा तिच्या गालावरून हात फिरवत सांगा, आई सगळं काही तुझ्यामुळे बघायला. एकदा बापाला कडकडून आभार. पुनश्च एकदा म्हणतो की आपण सर्वच टोलामोलिष्ठांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ठिकाणी घेण्यात येत आहे. गेली अनेक वर्ष घेत आलेलो आहोत आणि पुन्हा घेतच राहू अशी आपण नाही देतो. सगळ्याकडे